नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपला टार्गेट पोलीस भरती बॅचमधील 10वा दिवस आहे आणि आज आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा हे चॅप्टर अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आपण पूर्ण लेक्चरमध्ये या चॅप्टरवरील कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला वापरणार नाही। पूर्ण चॅप्टर आपण कन्सेप्टनुसार बघणार आहोत। आणि मित्रांनो, 2023 मध्ये पोलीस भरतीमध्ये नफा तोटा या चॅप्टरवरील जेही प्रश्न विचारले गेलेले त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही हे लेक्चर पाहिल्यानंतर नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पोलीस भरतीला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्यांना कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवावं लागतं। आणि मित्रांनो, जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, जेणेकरून मी जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि मित्रांनो, खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण अगोदर बेसिक अभ्यासून घेऊ। बेसिक मी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे, सेकंडरी आणि नफा तोटा या चॅप्टरमध्ये काही फरक नाही। या ठिकाणी जर तुम्हाला किंमत नाही दिली असेल तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 100 त्या ठिकाणी किंमत पकडायची आहे। आणि जर प्रश्नामध्ये तुम्हाला एखाद्या ठिकाणी टक्के वाढ दिली असेल तर 100 मध्ये वाढ करून छेदस्थानी 100 लिहायचे। आणि जर टक्के घट दिली असेल तर त्या ठिकाणी 100 मधून वजा करून छेदस्थानी 100 लिहायचे। आता मित्रांनो, आपण सुरुवात एकदम बेसिक प्रश्नांपासून करू। बेसिक प्रश्न काय पहिला आपण ते मी तुम्हाला सांगतो। एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली व 700 रुपयाला विक्री केली तर व्यवहारात किती रुपये नफा झाला? काय सांगितलं आपल्याला या प्रश्नामध्ये? एक वस्तू आहे, त्याची 500 रुपये काय खरेदी किंमत, खकी या ठिकाणी लिहितो बरोबर, खरेदी किंमत, आणि 700 रुपये काय विक्री किंमत, बरोबर, विक्री किंमत आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? नफा किंवा तोटा किती? 500 रुपयाला तो खरेदी करतोय, 700 रुपयाला विक्री करतोय, बरोबर। 700 मधून 500 गेल्याच्या नंतर किती राहतात? 200। 200 रुपये काय असेल त्याला नफा होतोय। क्लिअर झालं? 500 रुपयाला त्याने वस्तू खरेदी केलेली आहे, 700 रुपयाला जर तो विक्री करतोय तर 200 रुपये त्याला नफा होईल। आता त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न बघू आपण। एक वस्तू 700 रुपयाला खरेदी करतोय आणि काही दिवसांनी एक दुकानदार त्या वस्तूला 500 रुपयामध्ये विक्री करतोय, तर त्याला नफा किंवा तोटा किती, अशा प्रकारे प्रश्न विचारला आहे। आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलं आहे बघा। 700 रुपयात त्याने खरेदी केलेली आहे, बरोबर, 700 रुपयामध्ये त्याने खरेदी केलेली आहे आणि 500 रुपयामध्ये त्याने काय केलेली आहे? विक्री केलेली आहे, विक्री किंमत। क्लिअर झाला? आता 700 रुपयामध्ये जर कोणी एखादी वस्तू घेतोय आणि 500 रुपयामध्ये जर विक्री करतोय तर आपल्याला सहज समजतं आहे की या ठिकाणी त्याला 200 रुपये तोटा होत आहे, बरोबर। तर 700 मधून जर 500 गेले तर 200 रुपये काय होईल? त्याला तोटा होईल, 200 रुपये तोटा होईल। हे एकदम बेसिक प्रश्न आहे। 200 रुपये तोटा त्याला होतोय, पण कदाचित 200 रुपये नफासुद्धा ऑप्शनमध्ये राहतं। क्लिअर झालं? मग यावरतून काय समजेल तुम्हाला? जर तुम्हाला नफा काढायचा आहे, जर तुम्हाला नफा काढायचा आहे तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, बरोबर। आणि जर आपल्याला तोटा काढायचा आहे, तोटा, तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, बरोबर। तोटा याप्रमाणे निघेल आणि नफा आपला याप्रमाणे निघेल। आता टाईप क्रमांक 2 मध्ये आपल्याला ज्या प्रकारे प्रश्न दिले ते आपण अभ्यासू, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, खरेदी किंमतलाच आपण मूळ किंमत असे सुद्धा म्हणतो, हे पण एक बेसिक आहे। खरेदी किंमतलाच आपण मूळ किंमत असे सुद्धा म्हणतो। आणि खरेदी किंमतमध्ये वाहतूक खर्च, दलाली किंवा त्याला GST वगैरे जेही खर्च वगैरे लागलेला आहे ती वस्तू खरेदी करण्यासाठी, त्या वस्तूला घरी आणण्यासाठी जोही खर्च लागलेला असतो तो सर्व खरेदी किंमतमध्ये येतो, बरोबर। टाईप क्रमांक 2 मधील आपण पहिला प्रश्न अभ्यासून घेऊ। प्रश्न काय दिला आहे बघा। रमेशने एक वस्तू 900 रुपयाला खरेदी केली, त्या वस्तूला घरी आणण्यासाठी त्यांना 300 रुपये वाहतूक खर्च लागला व काही दिवसांनी ती वस्तू त्याने 1500 रुपयाला विक्री केली, तर त्याला त्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती? बरोबर। काय सांगितलं आहे त्याने या प्रश्नामध्ये? एक वस्तू आहे, त्याने 900 रुपयाला काय केली आहे? खरेदी केली आहे रमेशने, बरोबर। त्याला 300 रुपये काय लागलेला आहे? वाहतूक खर्च लागलेला आहे। 300 रुपये वाहतूक खर्च लागले।
खरेदी किंमत काय सांगितली प्रश्नामध्ये 900 रुपये, बरोबर. पण त्याला वाहतूक खर्च 300 रुपये लागलेला आहे, म्हणून या ठिकाणी जी खरेदी किंमत येईल ते किती येईल? 1200 रुपये, बरोबर. खरेदी किंमतमध्ये वाहतूक खर्च, दलाली आणि जोही खर्च वगैरे असतो तो सर्व खर्च कुठे पकडला जातो? खरेदी किंमतमध्ये. त्यानंतर पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे? त्याने ती वस्तू काही दिवसानंतर 1500 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 1500 रुपयाला विकली. 1200 रुपयाला त्याने खरेदी केली आणि काही दिवसानंतर त्याने 1500 रुपयाला जर ती विक्री केली असेल, दोघांचा डिफरन्स किती आहे? 300 रुपये. 300 रुपये काय होतोय? त्याला नफा होत आहे, बरोबर. 300 रुपये काय होत आहे? नफा. समजलं? पुढचा प्रश्न दिला आपल्याला, प्रश्न क्रमांक 2 आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे आणि जेही आपल्याला पुढे प्रश्न विचारले जातील, फिरून सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्यांनाही आपण कमीत कमी व्हिडिओमध्ये आणि कन्सेप्टनुसार कशा पद्धतीने सोडवू शकतो तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या ठिकाणी जर तुम्ही पुस्तकांमध्ये पाहिलं तर जर टाईप चेंज झाला तर फॉर्म्युला चेंज होत आहे, बरोबर. आणि या कन्सेप्टनुसार जी कन्सेप्ट तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघणार आहात त्या कन्सेप्टनुसार त्या प्रश्नाला सुद्धा सोडवून बघा. 100% गॅरंटी देतो. 25 टाईपपैकी जे 20 किंवा 22 टाईप्स आहेत ते याच कन्सेप्टनुसार सोडून जातील नफा तोट्यामध्ये, बरोबर. प्रश्न क्रमांक 2 आहे. राहुलने दुकानातून एक फ्रीज 10,000 रुपयाला खरेदी केले. त्याला 20% GST द्यावा लागला व फ्रीज घरी आणण्यासाठी वाहतूक खर्च 500 रुपये आला, तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती? काय सांगितलं या ठिकाणी प्रश्नामध्ये? त्याने 10,000 रुपयाला फ्रीज खरेदी केलेली आहे. त्याला 20% काय लागलेलं आहे? GST लागलेलं आहे. 10,000चे जर तुम्ही 10% काढले तर 1,000 रुपये येतात, बरोबर. 10,000चे 20% जर काढले, 10% म्हणजे 1000 आलेले, 20% म्हणजे किती येतील? 2,000 रुपये. क्लिअर झालं? 10,000 रुपये खरेदी किंमत होती. 10,000 रुपये खकी किंमत म्हणजे खरेदी किंमत, बरोबर. त्यानंतर त्याला GST लागलेला आहे 2,000 रुपये. क्लिअर झालं? टोटल किंमत किती झालेली आहे? 10 आणि 2 12,000 रुपये. पण 12,000 रुपये खरेदी किंमत आहे का? नाही, कारण त्याला वाहतूक खर्च किती लागलेला आहे? 500 रुपये. 500 रुपये यामध्ये प्लस करावे लागतील. मग त्याची जी खरेदी किंमत होईल ती किती होईल? 12,500 रुपये. किती होईल? 12,500 रुपये त्याची काय? खरेदी किंमत. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न काय? टाईप क्रमांक 3 दिला आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, एक विक्रेता 4,000 रुपये किमतीची वस्तू 5,000 रुपयाला विक्री करतो, तर त्याला व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? काय विचारलं या ठिकाणी? आता शेकडा नफा किंवा तोटा. आतापर्यंत आपण फक्त नफा आणि तोटा पाहत होतो, बरोबर. त्यानंतर खरेदी किंमत कशा पद्धतीने निघते ते बघत होतो. आता आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोटा विचारला आहे. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं बघा. आपल्याला खरेदी किंमत दिलेली 4,000 रुपये. त्याने 4,000 रुपयाला खरेदी केलेली ती वस्तू आणि 5,000 रुपयाला काय केली? विक्री केलेली. 4,000 रुपयाला जर तो वस्तू खरेदी करतोय आणि 5,000 रुपयाला जर विक्री करतोय तर 1,000 रुपये काय होतो? याला नफा होतो आहे. नफा किंवा तोटा तो किती रुपये होतो हे तुम्ही तोंडी काढू शकता, बरोबर. 4,000 रुपये मागे जर त्याला 1,000 रुपये काय होतो आहे? नफा होतो आहे. आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा विचारलेला आहे. शेकडा नफा किंवा तोटा म्हणजे किती? 100 पैकी किती? कशा पद्धतीने काढतात त्याला? 100 पैकी किती? क्रॉस गुणाकार करायचा आहे. 100 गुणिले 1000 भागीला 4,000 येतील, बरोबर. 3 शून्य 3 शून्य कट होतील. 4ने 100ला भाग द्या. 4 1 4, 4 2 8 राहिले 2, 4 5 20. 25% काय झालं आहे? त्याला नफा झालेला आहे. काय झाला आहे? 25% नफा, बरोबर. आता या ठिकाणी ही एक स्टेप मी वाढवली. पहिल्या प्रश्नामध्ये मी एक स्टेप वाढवून घेतो तुम्हाला समजण्यासाठी, पण आता परीक्षेमध्ये तुम्ही सोडवताना ही एक स्टेप वाढवू नका. ही एक स्टेप वाढल्यानंतर मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जवळपास कमीत कमी तुमचे 5 ते 6 सेकंद तरी वाढतील कॅल्क्युलेशन करण्यामध्ये आणि ही संख्या लिहिण्यामध्ये, बरोबर. या ठिकाणीच कॅल्क्युलेशन करायचं. जर क्रॉस गुणाकार करायचा आहे ती ही संख्या भागीला जाईल, बरोबर. या 4,000 1000ला भागीला असतात. ही मांडणी मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा केलेली आहे. 4,000 या 1000ला सुद्धा भागीला असतात. ही संख्या या संख्येला भागीला असते, ही संख्या या संख्येला सुद्धा भागीला असते, बरोबर. ही एकमेव संख्या दोन्ही संख्यांना भागीला असते. क्लिअर झालं? आणि ही जी संख्या असते या संख्येला काय असते? गुणिला असते, बरोबर. 100 गुणिला 1000 मांडणी केलेली आहे. 4,000 ही संख्या 1000ला सुद्धा भागीला आणि 100ला सुद्धा भागीला.
क्लिअर झालं. मी या ठिकाणीच गुणाकार केला असता. 3 शून्य 3 शून्य कट होतील. 4 1 4, 4 2 8, राहिले 2, 4 5 20, 25% नफा झाला असता. गुणाकार भागाकार मी या ठिकाणीच केला असता. पुढच्या प्रश्नामध्ये आपण बघू. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आहे, टाईप क्रमांक 3 मधील. एका दुकानदाराने एक पंखा 1280 रुपयाला खरेदी करून त्याला 1120 रुपयाला विकला, तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किंवा नफा किती? काय सांगितलं या ठिकाणी आता आपल्याला प्रश्नामध्ये? 1280 रुपयाला एक पंखा खरेदी केलेला आहे, बरोबर, खकी. त्यानंतर त्याने 1120 रुपयाला काय केलेलं आहे? विकलेलं आहे, विक्री किंमत, बरोबर. आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा विचारलेला आहे. 1280 रुपयाला जर तो खरेदी करतोय, 1120 रुपयाला जर विक्री करतोय, तर कोणीही सांगेल या ठिकाणी तोटा झालेला आहे, बरोबर. 1280 मधून जर तुम्ही 1120 वजा केले तर या ठिकाणी 160 रुपये शिल्लक राहतील. 160 रुपये त्याला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे, बरोबर. आता 1280 मागे जर त्याला 160 रुपये तोटा होतोय, शेकडा म्हणजे 100 मागे किती होईल? क्रॉस गुणाकार करा, बरोबर. 1280 कुठे जातील? भागीला जातील या ठिकाणी. या ठिकाणी मी या वरच्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो. 0 0 कट करतो, बरोबर. 16 1 16, 16 8 128, 8 भागीला 100 बाकी आहे. या ठिकाणी राहतील 4, या ठिकाणी 50, बरोबर. 50 भागीला 4, इथं बेदुनी 4, बेदुनी 4, त्यानंतर बेदुनी 4 राहिला, 1 2 5 10, 25/2 राहिलेले. 12.5% काय होईल त्याला तोटा? तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल, किंवा 12.1/2% तोटा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, बरोबर. या पद्धतीने आपण तोटा किंवा नफा शेकडा या पद्धतीने काढू शकतो. क्लिअर झाला. पुढे टाईप क्रमांक 4 दिला आहे. प्रश्न दिला आहे, एका दुकानदाराने 400 रुपयाची वस्तू 40% नफ्याने विकली, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल? बरोबर. काय विचारलं आपल्याला? 430 रुपयाची वस्तू 40% नफ्याने त्याला विकायची आहे. जर मी या ठिकाणी 100 रुपयावरती 25% नफा घेऊन जर कोणती वस्तू विकेल, तर किती रुपयाला विक्री होईल? 125 रुपयाला, बरोबर. 20% जर नफा मी घेतो 100 रुपयावरती, किती रुपयाला विक्री होईल? 120 रुपयाला. किंवा 20% जर तोटा घेतो 100 रुपयावरती, किती रुपयाला विक्री होईल? 80 रुपयाला. आणि जर 25% तोटा मी घेतला 100 रुपयाच्या वस्तूवरती, कितीला विक्री होईल? 75 रुपयाला. क्लिअर झाला. आता या ठिकाणी मला सांगा, 100 रुपयाच्या वस्तूवरती आपल्याला काय सांगितलं आहे? 40% नफ्याने विकायचे. 100 रुपयाच्या वस्तूवर जर मी 40% नफा घेतला तर कितीला जाईल? 140 रुपयाला. क्लिअर झाला. मग 430 रुपयाची वस्तू किती रुपयाला जाईल? क्रॉस गुणाकार करा. 100 कुठे जातील? भागीला जातील. हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले, बरोबर. 14 गुणिला 43, 14 त्रिक 42, 42 2 हातच्याला आले 4, 14 चोक 56, 56, 14 चोक 56 आणि 4 किती होतात? ते होतात 60. 14 त्रिक 42 4 हातच्याला आले, 14 चोक 56, 56 आणि 4 किती होतात? 60. 602 या प्रश्नाचं काय उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. निखिलने एक मोटारसायकल 15,000 रुपयाला खरेदी केली व त्याने काही दिवसांनी 60% तोट्याने तीच मोटारसायकल दुसऱ्या व्यक्तीला विकली, तर त्या मोटारसायकलची विक्री किंमत किती? काय सांगितलं आहे त्याने? 60% तोटा त्याने सहन करून विकलेली, बरोबर. जर मी या ठिकाणी 100 रुपयाची वस्तू 60% तोटा सहन करून जर विकेल, तर किती रुपयाला विकली जाईल? 40 रुपयाला, बरोबर. 100 रुपयाची वस्तू 60% तोटा सहन करून 40 रुपयाला विकली जाईल, तर 15,000 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली जाईल? क्रॉस गुणाकार करा. 100 कुठे जातील? भागीला जातील. हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. 150 गुणिला 40, हे 2 शून्य जशीच्या तशी लिहि तुम्ही. 40 वरचा 1, 150 वरचा 1, 15 चोक 60, 60 या ठिकाणी 6,000 रुपयाला ते काय मोटारसायकल विकली जाईल. क्लिअर झाला. पुढे प्रश्न दिला आहे. एका विक्रेत्याने एक वस्तू 3,240 रुपयाला विकल्याने त्याला 8% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता या ठिकाणी 100 रुपयाची वस्तू मी 8% नफ्याने विकून टाकलेली आहे, म्हणजे मी 108 रुपयाला विकून टाकलेली आहे, बरोबर. या ठिकाणी 100 रुपयाची जी वस्तू आहे मी 8% नफ्याने 108 रुपयाला विकून टाकलेली आहे, बरोबर. त्याने काय केलं? प्रश्नामध्ये व्यवस्थित वाचून घ्या. त्याने 3,240 रुपयाला ती वस्तू विकून टाकलेली.
तेव्हा जाऊन त्याला 8% काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. म्हणजे जी खरेदी किंमत आहे ती काढायची. या ठिकाणी मी मूळ किंमत 100 पकडलेली आहे, त्या ठिकाणी दिलेली नाही आहे, ती आपल्याला काढायची खरेदी किंमत. बरोबर, 100 रुपयाची वस्तू मी 8% नफा घेऊन 108ला विकलेली आहे. त्याने 1 रुपयाची वस्तू 8% नफा घेऊन कितीला विकलेली, 3240 रुपयाला. क्लिअर झाला. क्रॉस गुणाकार करा. 108 कुठे जातील, भागीला जातील. बरोबर, आता या ठिकाणी 108 भागीला जातील, तर 8 त्रिक 24, 100 त्रिक 300, या ठिकाणी भाग जातो आहे. 108 एका 108, 108 त्रिक 324 होतात. शून्य जसाचा तसा. 30 गुणिले 100 जर केले तुम्ही तर 3000 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. बरोबर, 3000 रुपये काय असेल, ती त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. त्याने 8% नफा घेऊन तिला 3240 रुपयाला विक्री केली असेल. बरोबर, पुढे प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 टाईप क्रमांक 5 मधील आहे. प्रश्न आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 2700 रुपयाला विकल्याने त्याला 25% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. एक वस्तू 100 रुपयाची आहे, त्याने 25% तोटा झालेला आहे, त्याने विक्री केलेली आहे तिला. बरोबर, आता आपण 25% तोटा जर 100 वरती सहन करतोय तर आपली 75 रुपयाला विक्री किंमत जाईल. त्याने ती वस्तू 2700 रुपयाला विकून ठेवलेली, 2700 रुपयाला विकून ठेवलेली, त्याला टक्के काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. मूळ किंमत किती म्हणजे खरेदी किंमत किती, आपण या ठिकाणी 100 पकडलेली, त्याची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. क्रॉस गुणाकार करा. बरोबर, 75 भागीला जातील, 100 गुणिले 2700, या ठिकाणी 100 आणि चा भागाकार होतोय, भाग देऊन घ्या. ही संख्या या संख्येला भागीला आहे, ही संख्या या संख्येला काय भागीला आहे. फक्त या दोन्ही संख्या एकमेकांना गुणिला असतात आणि या दोन्ही संख्या एकमेकांना गुणिला असतात. बरोबर, या ठिकाणी भाग जातोय. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3 एका 3, 3 नवे 27. बरोबर, या ठिकाणी 4 बाकी आहे, या ठिकाणी 900 बाकी आहेत. 9 चौक 36, 3600 काय या प्रश्नाचं उत्तर. 3600 रुपयाची ती वस्तू असेल, त्याने खरेदी केलेली असेल, त्याने काय केलं आहे, घाई गडबडमध्ये त्याला पैसे पाहिजे असतील, घाई गडबडमध्ये त्याने 25% तोट्याने 2700 रुपये ती वस्तू विकून टाकलेली. क्लिअर झाला. त्याची खरेदी किंमत काय आहे, 3600 रुपये. पुढे आपल्याला टाईप क्रमांक 6 मधील प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे टाईप क्रमांक 6 मधील. दीड रुपयाला एक पेन याप्रमाणे राघवने 5 डझन पेन खरेदी केले. बरोबर, काय सांगितलं आहे, 1.5 रुपयाला एक पेन आहे आणि त्याने 5 डझन पेन खरेदी केलेले. 1 डझन म्हणजे 12. बरोबर, 1 डझन म्हणजे 12, त्याने 5 डझन काय पेन खरेदी केलेले. 5 गुणिले 12 करा. बरोबर, 12 पंचे 60, 60 पेन त्याने काय केलेले, खरेदी केलेली. आणि एक पेनची किंमत किती दिलेली, 1.5 रुपया म्हणजे 1.5. बरोबर, पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, व त्याने सर्व पेन 111 रुपयाला विक्री केले, तर त्याला व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती. त्याने जी किंमत निघेल खरेदी किंमत काढून घेऊ आपण. 15 90 होतात, 90 आणि हा शून्य जसाचा तसा, दशांशानंतर एक घरा हा शून्य कट होईल. 90 रुपयाला ते पेन खरेदी केलेले आणि विक्री किती रुपयाला केलेली, 90 रुपयाला खरेदी केलेले. सर्व पेन किती रुपयाला विक्री केलेले, 111 रुपयाला, 111 रुपयाला विक्री केलेले. बरोबर, विक्री किंमत 90 रुपयाला खरेदी केलेले, 111 रुपयाला विक्री. कोणीही सांगेल या ठिकाणी त्याला की 90मधून 111 जर गेले तर त्याला 21 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे. बरोबर, जर त्याला 90 मागे 21 रुपये नफा झालेला आहे तर 100 मागे किती, क्रॉस गुणाकार या ठिकाणी करावा लागेल. बरोबर, 0 0 कट होईल. 3 त्रिक 9, 3 7 21, काय राहिलेलं आहे, 7 गुणिले 10 भागीला 3. बरोबर, म्हणजे 70 भागीला 3 येतील. भाग द्या. 3 दुनी 6, राहिला 1, 3 त्रिक 9. बरोबर, राहिला 1, छेदस्थानी 3, 23.13% त्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. क्लिअर झाला. या प्रश्न आपण या पद्धतीने सोडवू शकतो. 23.13% त्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. पुढे प्रश्न दिला आहे आणि हा प्रश्न मुंबई लोहमार्गला 2023मध्ये विचारला गेला होता. याच ठिकाणी मी प्रश्न एक घेऊन घेतला. प्रश्न दिला आहे, एका दुकानदाराने 10 रुपये प्रति बल्ब या दराने 200 बल्ब खरेदी केले. त्यातील 10 बल्ब खराब निघाले, त्याने ते फेकून दिले. उरलेले बल्ब त्याने 12 रुपये प्रति बल्ब या दराने विकले, तर त्याला
किती टक्के नफा झाला? बरोबर, हा प्रश्न विचारला गेला आहे. मी अगोदरच सांगितलं, मुंबई होमवर्कला विचारला गेला होता. काय सांगितलं, एका दुकानदाराने 10 रुपये प्रमाणे किती बल्ब घेतलेले? त्याने 200 बल्ब घेतलेले. 10 रुपयाप्रमाणे 200 बल्ब घेतलेले किती झाले? या ठिकाणी 2000 रुपये त्याची काय झालेली? खरेदी किंमत झालेली. खकी. बरोबर. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, त्यातील 10 बल्ब खराब निघाले. 200 बल्ब घेतले होते, 10 बल्ब खराब निघाले. किती राहिलेले? 190 बल्ब शिल्लक आहे. बरोबर. या ठिकाणी लिहून घेतो, बल्ब प्रति बल्ब खकी किंमत, खरेदी किंमत. बरोबर. 10 रुपये प्रति बल्बने 200 बल्ब खरेदी केले, 2000 रुपये त्याची खरेदी किंमत झालेली. 10 बल्ब त्याने फेकून दिलेले व उरलेले बल्ब 190 बल्ब उरलेले बल्ब त्याने 12 रुपयाने काय केले? विक्री केले. बरोबर. गुणाकार करा, 0 जसा तसा. 12 नवे 108 होतात, 108ची 8 हातच्याला आले 10, 12 1 12 आणि 10 किती होतात? 22. बरोबर. 2280 रुपयाला त्याने काय केलेलं आहे? विक्री केलेले. 10 बल्ब खराब निघून सुद्धा त्याने काय केलेलं आहे? 2280 रुपयाला विक्री केलेले 190 बल्ब. बरोबर. त्याने काय केलं? या ठिकाणी किंमत वाढवून दिलेली बल्बची. 2280मधून जर 2000 गेले तर 280 रुपये शिल्लक राहतात. बरोबर. 280 रुपये काय झालेलं आहे? त्याला नफा झालेला आहे. काय झालेला आहे? नफा झालेला आहे. सरळ दिसत आहे, 2000 रुपये त्याची खरेदी किंमत आहे, 2280 रुपये विक्री किंमत आहे, 280 रुपये त्याला नफा झालेला आहे. जर या ठिकाणी आपल्याला विचारला आहे शेकडा नफा किंवा तोटा किती, जर 2000 रुपया मागे त्याला 280 रुपये नफा झालेला आहे तर 100 मागे किती क्रॉस गुणाकार करायचा आहे? बरोबर. ही संख्या या संख्येला भागीला असते, ही संख्या या संख्येला भागीला असते, ही संख्या या संख्येला गुणीला असते. 2 0 2 0 कट होईल, हा 0 0 कट होईल, भाग द्या 2 1 2, 2 चौक 8, 14% त्याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे. क्लिअर झाला? पुढे टाईप क्रमांक आपल्याला काय दिलेला आहे? टाईप क्रमांक 7 दिलेला आहे आणि पुढे प्रश्न दिलेला आहे. एका व्यक्तीने एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने त्याला 20% तोटा झाला. बरोबर. ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे होती ज्यामुळे त्याला 30% नफा झाला असता? तर विक्री किंमत किती? काय सांगितलं प्रश्नामध्ये बघा. आता हा प्रश्न 2 पद्धतीने सोडवू शकतो. पहिली एकदम बेसिक पद्धत मी तुम्हाला सांगतो आणि दुसऱ्या पद्धतीने ती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि त्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर काढायचं आहे. पहिली पद्धत याच पद्धतीने काढून घेतो मी. 720 रुपयाला विकल्यामुळे त्याला 20% तोटा झालेला आहे. बरोबर. 100 रुपयाची वस्तू 20% तोटा खाऊन मी 80 रुपयाला विकलेली आहे. बरोबर. त्याने ती वस्तू कितीला विकली? 720 रुपयाला. आपण मूळ किंमत काढून घेऊ, एक्स पकडतो या ठिकाणी. कुठे जातील? 8 भागीला जातील. बरोबर. 0 0 कट होईल, 8 9 72, 900 रुपये काय येईल त्याची खरेदी किंमत? 900 रुपये खरेदी किंमत आलेली. पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की त्याने 20% तोटा खाऊन 720 रुपयाला वस्तू विकून टाकली होती, पण त्याला 30% नफा पाहिजे होता. तर 30% जर नफा त्याला घ्यायचा पाहिजे असेल तर ते जी विक्री किंमत आहे ती किती राहिली असती? या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. बरोबर. तर 900मध्ये 30% नफा काढायचा, तर आपल्याला 130 छेदस्थानी 100 करावं लागेल. बरोबर. 2 0 2 0 कट होईल, 13 9 किती होतात? 117 आणि या 0 जसा तसा 1170 रुपयाला त्याने काय केली? ती वस्तू विकायला पाहिजे होती. बरोबर. तेव्हा जाऊन त्याला 30% काय झाला असता? नफा झाला असता. क्लिअर झाला? तर दुसऱ्या पद्धतीने आपण हा प्रश्न कसा सोडवू शकतो बघा. त्याने 20% तोटा खाऊन कितीला विकलेली आहे? 720 रुपयाला. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी 100 रुपयाची वस्तू जर तुम्ही 20% तोटा खाऊन विकली तर किती रुपयाला विकली जाईल? 80 रुपयाला. मग या ठिकाणी देऊन ठेवलं होतं तुम्हाला 80 म्हणजे 720. समजताय मांडणी? 80 म्हणजे 720 देऊन ठेवली होती. बरोबर. 30% त्याला काय पाहिजे? नफा. तर 130 म्हणजेच किती? क्रॉस गुणाकार करायचा होता तुम्हाला. बरोबर. 0 0 कट होईल, 8 9 72, 13 9 117, हा 0 जसा तसा 1170 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं? समजलं तुम्हाला? जवळपास या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 4 ते 5 सेकंदामध्ये काढू शकता. या पद्धतीने तुम्हाला कमीत कमी 15 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त सेकंद लागतील, कमीत कमी 20 सेकंद लागू शकतात. या पद्धतीने तुम्हाला 5 ते 6 सेकंदामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर निघून जाईल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत.
टाईप क्रमांक 7 मधील दुसरा प्रश्न दिला आहे आपल्याला. प्रश्न आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 1470 रुपयाला विकल्यामुळे त्याला 30% तोटा झाला. जर त्याला त्या वस्तूवर 50% नफा पाहिजे होता तर त्या वस्तूची विक्री किंमत किती राहिली असती. आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आपण ज्या दुसऱ्या पद्धतीने मागील प्रश्न सोडवला होता त्याच पद्धतीने हा प्रश्नसुद्धा सोडवू. काय सांगितलं आहे, त्याने 1470 रुपयाला ती वस्तू विकलेली, त्यामुळे त्याला काय झालेलं आहे, 30% तोटा झालेला आहे. 100 रुपयावर जर तुम्ही 30% तोटा सहन करून जर वस्तू विकली तर किती रुपयाला जाईल, 70 रुपयाला. या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे 70 रुपये बरोबर 1470 रुपये बरोबर. 70% बरोबर 1470 रुपये. 70 रुपये पकडा, 70% पकडा, काही या ठिकाणी तुम्ही समजू शकता. क्लिअर झाला. पुढे काय सांगितलं आहे, त्याला 50% नफा पाहिजे बरोबर. 100 वरती 50% जर तुम्हाला नफा पाहिजे तर ती वस्तू कितीला जाईल, 150 रुपयाला. 150 म्हणजेच किती रुपये. क्रॉस गुणाकार तुम्हाला करायचा आहे बरोबर. क्रॉस गुणाकार जर केला तर 70 कुठे जातील, भागीला जातील. 0 0 कट करा. 7 1 7, 7 2 14, 7 1 7. 21 गुणिला 150 बाकी 0 जसाचा तसा लिहून घेतो. 15 1 15, 5 हातच्याला आला 1, 15 2 30 आणि 1 31. 3150 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झाला. म्हणजे तो 50% नफा घेऊन ती वस्तू किती रुपयाला विकेल, 3150 रुपयाला विकेल. क्लिअर झालं. या पद्धतीने जर तुम्ही प्रश्न सोडवला तर तुम्हाला खरेदी किंमत समजत नाही. समजताय. 30% तोटा सहन करून त्याने 1470 रुपयाला ती वस्तू विकली होती बरोबर. त्याला त्या वस्तूवरती 50% नफा पाहिजे होता तर ती वस्तू किती रुपयाला विकली गेली असती, 3150 रुपयाला. या ठिकाणी तुम्हाला खरेदी किंमत समजत नाही. क्लिअर झाला. पुढे आपल्याला टाईप क्रमांक 8 दिलेला आहे. आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलं आहे तेच आपण काढलेलं आहे. खरेदी किंमत नाही समजली तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला फक्त सांगितलं की या पद्धतीने तुम्हाला खरेदी किंमत समजणार नाही बरोबर. टाईप क्रमांक 8 आहे आणि टाईप क्रमांक 8 मधील पहिला प्रश्न दिला आपल्याला. एक चहा पावडर पिशवीत 1 किलोग्रॅमऐवजी 900 ग्रॅम पावडर ग्राहकाला मिळाली तर दुकानदाराला शेकडा नफा किंवा तोटा किती बरोबर. या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 किलोग्रॅम याचे एक पावडरचे पाऊच आहेत, ते कस्टमरला विक्री होताना किती होत आहेत, 900 ग्रॅम काय मिळत आहे कस्टमरला मिळत आहे बरोबर. 1 किलो दिलेलं आहे, या ठिकाणी ग्रॅम दिलेलं आहे. 1 किलो म्हणजे किती, 1000 ग्रॅम होतं बरोबर. 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम एखादा जर दुकानदार ग्राहकाला देतोय तर त्या ठिकाणी 900 ग्रॅमच देतोय बरोबर. या प्रश्नाला कसं सोडवायचं बघा. 900 ग्रॅम मागे दुकानदाराला 100 ग्रॅमचा काय होतोय, फायदा होतोय. क्लिअर होत आहे. 900 ग्रॅम मागे 100 ग्रॅमचा दुकानदाराला काय होतोय, फायदा होतोय. तर 100 आपल्याला टक्क्यामध्ये विचारला आहे. 100 बरोबर किती. क्रॉस गुणाकार तुम्हाला करायचा आहे. 2 0 2 0 कट होतील. काय राहिलेलं आहे, 100 भागीला 9 बरोबर. 100 भागीला 9 भाग द्या. 9 1 9 राहिला 1, 9 1 9 राहिला किती, 1 बरोबर. छेदस्थानी 9. 11.1/9% काय होतंय, नफा होतोय. कोणाला, दुकानदाराला. ग्राहकाला या ठिकाणी काय होतंय, तोटा होतोय. क्लिअर झाला. पुढे प्रश्न दिला. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. एका दुकानातील वजन काटा 300 ग्रॅम ऐवजी 250 ग्रॅम वजन दाखवतो तर दुकानदाराला शेकडा नफा किंवा तोटा किती. आता बघा, दुकानामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला जर 1 पाव साखर म्हणजे पावशेर साखर पाहिजे असेल, 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम, 250 ग्रॅम जर तुम्हाला साखर पाहिजे तर त्या ठिकाणी जो वजन काटा आहे दुकानामधील तो 300 ग्रॅम वजन घेतोय बरोबर आणि दाखवतो किती आहे, 250 ग्रॅम. क्लिअर होत आहे. असं होत नाही पण प्रश्नामध्ये तसं देऊन ठेवलेलं आहे बरोबर. कोणताही दुकानदार तोट्यामध्ये नसतो. क्लिअर झालं. या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, 250 ग्रॅम तो काय करतोय, वजन करतोय, पण ग्राहकाला किती मिळतं आहे, 300 ग्रॅम मिळतं आहे बरोबर. 300 ग्रॅम तो वजन घेतोय काटा आणि 250 ग्रॅम फक्त दाखवतोय बरोबर. तर या ठिकाणी 250 ग्रॅम मागे 50 ग्रॅम काय होतोय, तोटा होतोय बरोबर. 250 ग्रॅम मागे 50 ग्रॅम तोटा होतोय. तर 100 मागे किती, क्रॉस गुणाकार करायचा आहे बरोबर. 0 0 कट होईल. 25 1 25, 25 2 50, 2 गुणिला 10, 20% काय होईल, तोटा होईल. 20% तोटा त्या दुकानदाराला होईल बरोबर. पुढचा आपल्याला टाईप क्रमांक 9 दिला आहे आणि प्रश्न दिला आहे. 12 पुस्तकांची खरेदी किंमत ही 15 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे तर शेकडा नफा किंवा तोटा किती. याला फॉर्म्युला सुद्धा आहे.
खरेदी किंमत वजा विक्री किंमत भागिला विक्री किंमत गुणिले 100 असं काहीतरी फॉर्म्युला आहे. याला आता कशा पद्धतीने सोडायचं ते बघा. 12 पुस्तकांची खरेदी किंमत ही 15 पुस्तकांच्या विक्री किंमती एवढी आहे. या ठिकाणी एका पुस्तकाची जी खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत ती 100 रुपये पकडतो मी, बरोबर. 100 रुपये एका पुस्तकाची मी खरेदी किंमत पकडलेली आहे. या ठिकाणी 12 पुस्तकं दिलेली आहे, तर 1200 रुपये काय झालेली खरेदी किंमत झालेली आहे, बरोबर. प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, 12 पुस्तकांची खरेदी किंमत ही 15 पुस्तकांच्या विक्री किंमती एवढी आहे, बरोबर. 15 पुस्तकांच्या काय विक्री किंमती एवढी आहे. मग एक पुस्तक किती रुपयाला विकलं गेलं ते आपण या ठिकाणी काढून घेऊ. जर तुम्ही 150 रुपयाला 5 वस्तू आणल्या, 150 रुपयाला 5 वस्तू आणल्या, तर जर तुम्हाला विचारलं किती रुपयाला एक वस्तू मिळाली, त्या ठिकाणी तुम्ही काय कराल, रुपये भागिला वस्तू, बरोबर. रुपये भागिला वस्तू. या ठिकाणी मी काय केलं आहे, रुपये भागिला वस्तू काय सांगितलेलं आहे, 12 पुस्तकांची खरेदी किंमत ही 15 पुस्तकांच्या विक्री किंमती एवढी आहे. भाग द्या. 3 चौक 12, 3 5 15, 5 1 5, 5 8 40. 80 रुपये काय विक्री किंमत निघाली. काय निघाली, 80 रुपये विक्री किंमत. खरेदी किंमत किती होती, 100 रुपये. विक्री किंमत किती, 80 रुपये. 100 रुपयाला खरेदी करतो, 80 रुपयाला विकतोय, तर 20 रुपये काय होतोय, तोटा होतोय, बरोबर. या ठिकाणी आपण काढून घेऊ. 100 रुपयामागे 20 रुपये तोटा होतोय, तर शेकडा विचारला आहे, 100 मागे किती, क्रॉस गुणाकार करा. 2 0 2 0 कट होतील. 20% तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. 20% काय होतंय, तोटा होतोय, बरोबर. पुढचा प्रश्न विचारला आपल्याला. प्रश्न बघा. 5 वस्तूंची खरेदी किंमत ही 4 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे, तर शेकडा नफा किंवा तोटा किती, बरोबर. 5 वस्तूंची खरेदी किंमत, एक वस्तू 100 रुपयाला पकडा, 5 वस्तू किती रुपयाला येतील, 500 रुपयाला. क्लिअर झालं. 5 वस्तूंची खरेदी किंमत ही 4 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. रुपये भागिला वस्तू. भाग द्या. 4 1 4 राहिला 1, 4 2 8 राहिले 2, 4 5 20. 125 रुपये काय आलेली आहे, विक्री किंमत आलेली आहे. काय आलेली आहे, विक्री किंमत. खरेदी किती रुपयाला केली होती आपण, खकी 100 रुपयाला. कितीला केली होती, 100 रुपयाला. 100 रुपयाला एखादी वस्तू खरेदी केलेली आहे, 125 रुपयाला विक्री केलेली आहे. किती रुपये नफा होतोय, 100 रुपयामागे 25 रुपये नफा होतोय. किती होतोय, 25 रुपये नफा. तर शेकडा म्हणजे किती, 100 पैकी किती, क्रॉस गुणाकार करा. 100 भागिला जातील, 100 कट होतील. 25% काय या ठिकाणी नफा झालेला आहे, 25% नफा झालेला आहे. या प्रश्नाला तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. पुढे टाईप क्रमांक 10 दिला आहे. प्रश्न दिलेला आहे, एक दुकानदाराने 5 रुपयाला 6 वस्तू खरेदी केल्या. हा प्रश्न पाहिलेला आहे मी. एक दुकानदाराने 5 रुपयाला 6 वस्तू खरेदी केल्या व 6 रुपयाला 5 वस्तू विक्री केल्या, तर त्या दुकानदाराला त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती, बरोबर. 5 रुपयाला मांडणी करून घेतो. 5 रुपयाला 6 वस्तू खरेदी केल्या, बरोबर. त्यानंतर 6 रुपयाला 5 वस्तू विक्री केल्या. या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, ज्या वस्तू दिलेल्या आहे त्या सारख्या करायच्या. काय करायचे, सारख्या करायचे, बरोबर. म्हणजे जेवढ्या वस्तू तुम्ही घेणार तेवढ्याच वस्तू तुम्हाला काय करायचे, विक्री करायचे, बरोबर. या ठिकाणी जर सारखी करायचे म्हटलं तर सर्वात अगोदर यांचा लसावी काढायचा. 6 आणि 5 यांचा जर लसावी घेतला तो किती येईल, 30. 30 लसावी येण्यासाठी या ठिकाणी 5ने गुणावं लागेल, या ठिकाणी 6ने गुणावं लागेल, बरोबर. या ठिकाणी 30 वस्तू तो काय करतोय, खरेदी करतोय आणि 30 वस्तू काय करतोय, विक्री करतोय. क्लिअर झालं. 30 वस्तू खरेदी केली, 30 वस्तू विक्री केलेली आहे. पण किती रुपयाला, आता रुपये बाकी आहे. 30 लसावी येण्यासाठी या ठिकाणी कितीने गुणलं आहे, 5ने गुणलेला आहे. या ठिकाणी 5ने गुणा, बरोबर. 5 5 किती येतील, 25. क्लिअर झालं. पुढे या ठिकाणी लसावी 30 येण्यासाठी 6ने गुणलेला आहे. या ठिकाणी 6ने गुणा. 6 6 36. किती येतील, 36. 25 रुपये काय खरेदी किंमत, किती वस्तू, 30 वस्तू. 36 रुपये काय विक्री किंमत, किती वस्तू, 30 वस्तू. क्लिअर झालं. वस्तू सारखे झालेले आहे. 25 रुपयाला तो एखाद्या वस्तू घेतोय, ठराविक वस्तू, आणि 36 रुपयाला जर विक्री करतोय, किती रुपये नफा होतोय, 25 रुपयामागे त्याला किती, 11 रुपये नफा होतोय. क्लिअर होत आहे. शेकडा नफा किंवा तोटा विचारला. 100 मागे किती क्रॉस गुणाकार करावा लागेल, 25 कुठे येतील, भागेला येतील. 25 1 25, 25 चौक 100
11 चोक 44, 44% काय होईल त्याला नफा होईल. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न बघा सेम याच पद्धतीने. एका व्यक्तीने 7 रुपयांचे 8 पेरू खरेदी केले. 7 रुपयांचे 8 पेरू खरेदी केले, बरोबर. त्यानंतर काय सांगितलं आहे, 8 रुपयांचे 7 पेरू याप्रमाणे विक्री केले तर त्या व्यक्तीला व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती असेल. 8 रुपयाचे 7 पेरू विक्री केलेले, बरोबर. लसावी घ्या. 7 आणि 8चा जर तुम्ही लसावी घेतला तो किती येईल, तो येईल 56, बरोबर. 56 येईल. 7 × 56. या ठिकाणी 56 येण्यासाठी 7ने गुणावं लागेल, या ठिकाणी 8ने गुणावं लागेल, तेव्हा जाऊन वस्तू सारख्या होतील. 56 वस्तू खरेदी करतोय, 56 वस्तू विक्री करतोय. क्लिअर झालं. या ठिकाणी 56 येण्यासाठी आपण 7ने गुणलेलं आहे, या ठिकाणी 7ने गुणा, या ठिकाणी 8ने आपण गुणलेलं आहे, या ठिकाणी 8ने गुणा. 7 7 49, 8 8 64. क्लिअर झालं. 49 रुपयाला तो ठराविक वस्तू खरेदी करतोय, 64 रुपयाला जर विक्री करतोय तर या ठिकाणी त्याला किती रुपये नफा होतोय, 50 आणि 64, 14 आणि 1 15, त्याला किती रुपये नफा होतोय, 15 रुपये नफा होतोय, बरोबर. 49 रुपयामागे जर त्याला 15 रुपये नफा होतोय तर 100 मागे किती, क्रॉस गुणाकार आपल्याला करायचा आहे, बरोबर. 15 गुणिला 100 छेदस्थानी 49 भाग द्या. या ठिकाणी फक्त मी 15 भागिला 49 समजतो. 100 आपण जी संख्या येईल त्याला दशांश सरकून जाऊ. क्लिअर झालं. 15 भागिला 49 भाग द्या. 0 पॉईंट या ठिकाणी 0 देतो, बरोबर. या ठिकाणी गुणिला 100 इकडे साईडला लिहितो. गुणिला 100 आहे हे तुम्ही विसरून जा. 50 49 त्रिक किती होतात, 50 त्रिक 150, 147 होतील, बरोबर. 147 राहिले किती 3, या ठिकाणी 30 होतील. भाग द्या. नाही जाते, 0 ठेवला. 49 सक 6 वजा करा, 294 होतात. 294 व राहिले किती 6. भाग देऊ नका आता, बरोबर. 0.306 उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी गुणिला 100 करा. क्लिअर झालं. 2 शून्य दशांश संख्या, हा जो दशांश आहे हा तिकडे सरकेल गुणाकारामध्ये. क्लिअर झालं. 30.6% काय झालेलं आहे, त्याला नफा झालेला आहे. काय झालेला आहे, नफा झालेला आहे. समजलं मित्रांनो. कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने केलं. या ठिकाणी तुम्ही 15 गुणिला 150 1500 करू शकत होते. 1500 भागिला 49 तरी केलं असतं योग्य होतं. क्लिअर झाला. पण या ठिकाणी जर 100 आहे, शेवटी आपण गुणाकार करू, दशांश लगेच सरकून जातो, तर 100 वगैरे गुणाकार करत बसू नका. जर 100ला भाग जातो या ठिकाणी 25 वगैरे, तर या 100ला छेडखानी करा, नाहीतर या ठिकाणी 100ला हात म्हणजे साईडला राहू द्या. क्लिअर झालं. ते 15 भागिला 49 यांचा भागाकार करून घ्या. जे उत्तर येईल त्याला गुणिला आपण 100 लगेच करून घेतो. पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, प्रश्न क्रमांक टाईप क्रमांक 11 आहे. टाईप क्रमांक 11 दिलेला आहे आपल्याला आणि प्रश्न दिलेला आहे, एक सायकल विक्रेता सायकल 12% नफ्याने विकण्याऐवजी 57% नफ्याने विकतो, तर त्याला त्या व्यवहारात 4284 रुपये जास्त मिळतात, तर त्या सायकलची खरेदी किंमत किती. बरोबर. त्याने अगोदर 12% नफ्याने विकायचं ठरवलं, तर त्याने काय केलेलं आहे, 57% नफ्याने विकलेलं आहे. 12% नफ्याने एखादी वस्तू विकायची ठरवली, पण त्या वस्तू मार्केटमध्ये कमी असल्याने, मार्केटमध्ये जर कोणत्याही वस्तू वगैरे कमी झाल्या आणि मागणी वाढली तर किंमत काय होते, वाढून जाते. त्याने ती वस्तू 57% नफ्याने विकलेली, तर त्याला किती रुपये जास्त मिळालेले, 4284 रुपये काय मिळालेले, जास्त मिळालेले. बरोबर. तर 57मधून जर तुम्ही 12 वजा केले तर किती राहतात, ते राहतात 45. बरोबर. 45% काय झालेली, वाढ झालेली. 57%मध्ये काय झालेली, 45% वाढ झालेली. 12% अगोदर विकायचा विचार होता, नंतर 57%ने विकलेलं आहे. 45% वाढ झाली. 45% वाढ झालेली म्हणजेच किती रुपये जास्त मिळाले त्याला, 4284 रुपये. तर 100 म्हणजे किती, क्रॉस गुणाकार करायचा. क्लिअर झालं. 45 कुठे जातील, भागीला जातील. बरोबर. 100 गुणिला 4284 मी 5ने भाग देऊ शकत होतो, पण या ठिकाणी मांडणी करून घेतो. 5 9 45, 5 2 10, 0 जसं तसं 9 आलेले, 9ने भाग द्या. 9 चोक 36. बरोबर. राहिले किती 6, 9 7 63, राहिले किती 5, 9 सक 54,
476 राहिलेले, 476 गुणिला 20 शून्य जसा तसा 6 दुनी 12 हाताला आला 1 7 2 14 1 15 4 दुनी 8 आणि 1 9 9520 तुमचं प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. बरोबर मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यावरील जे पोलीस भरतीला 2023 मध्ये प्रश्न विचारले गेलेले ते तुम्हाला अभ्यासायचे, तो व्हिडिओ जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव नाही पाहिला तर तुम्हाला या चॅप्टरवरील जवळपास पुस्तकातील किंवा कुठलेही प्रश्न वगैरे मागील वर्षी पोलीस भरतीला आलेले असले ते प्रश्नसुद्धा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 70 ते 80 प्रश्न अभ्यासायचे आहे. तेव्हा जाऊन मित्रांनो तुमचं हे जे लेक्चर आहे हे व्यवस्थित क्लिअर होईल. पुढे प्रश्न काय दिला आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे. एक दुकानदार एक वस्तूच्या विक्रीवर 15% नफा कमविण्याऐवजी 9% नफ्याने विकतो, तर त्याला या व्यवहारात 4620 रुपये कमी मिळाले, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? काय केलं आहे त्याने, अगोदर 15% नफा त्याला घ्यायचा होता. बरोबर, त्याने 9% फक्त नफा घेतलेला आहे. 15% नफा त्याला घ्यायचा होता पण काही कारणास्तव त्याने 9% नफा घेतलेला आहे. यामुळे त्याचं किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे, कमी मिळालेले म्हणजे नुकसान झालेलं आहे 4620 रुपये. किती? 4620 रुपये. 15%ने विकायचं होतं, 9%ने विकलेलं आहे. डिफरन्स कितीच आहे? 6%. 6% फरक आलेला आहे. 6% म्हणजे किती? 4620 रुपये. तर 100 म्हणजे किती? क्रॉस गुणाकार करायचे. 6 कुठे जातील? भागीला जातील. भाग द्या. 6 कसा? साईन 7 42. बरोबर, राहिले किती? 4. साईन 7 42 0. 770 गुणिला 100 आले. 770 गुणिला 100 म्हणजे 2 शून्य जसेच्या तसे. 77,000 रुपयाची काय असेल त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. बरोबर मित्रांनो, आपण नफा तोटा चॅप्टरवरील जवळपास 11 ते 12 टाईप अभ्यासलेले आणि तेही पूर्णतः कन्सेप्टने. मी या ठिकाणी एकाही फॉर्म्युलाचा यूज वगैरे केलेला नाही. अपवादात्मक 1 ते 2 फॉर्म्युला जर तुम्हाला नफा तोटा चॅप्टरवरील पाठ करावा लागतोय तर पाठ करून घ्या मित्रांनो. म्हणजे जवळपास 15-20 चॅप्टर जरी पकडले तर तुम्ही 20 फॉर्म्युले पाठ करू शकता. बरोबर, आणि कोणत्याही चॅप्टरचा जर तुम्ही अभ्यास करताय तर सर्वात अगोदर तुम्हाला कन्सेप्ट अभ्यासायचे. त्यानंतर जर एखादा किचकट टॉपिक आहे म्हणजे टाईप वगैरे आणि तो तुम्हाला नाही जमत आहे तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला वगैरे पाठ करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपला लेक्चर संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.